हॅलो. हॅलो. हा. मी तुला काय म्हणते, मी करत नाही तुझ्यावर आणि काही वाईट मी बोलले म्हणून काही वाईट मार्गाला जाऊ नको. हा बस कोमल, हेच ऐकायचं होतं तुझ्या तोंडून. बस बस, मी सांभाळून घेईन. मला हा सांभाळून घेईन. मला तुला काय करायचंय तुला वाटतं ना. बस आजपासून तुझ्या रस्त्यात येणार नाही हा पुष्पक महाजनचा शब्द आहे. आणि काही काय तुझ्या रस्त्यात येणार नाही आजपासून. काय सण तुला पाहून घेत जा फक्त. पाहून जर समाधानी झाली असती ना कोमल, तर सगळ्या लोकांनी फक्त बघूनच समाधानी केली असती. मग तुला आतापर्यंत वाटत होतं मी तुझ्या करते म्हणून? मला वाटत तर नाहीच होतं, पण मला असं वाटलं की मी तुला बदलवून टाकेन. तुला आधीच सांगितलं होतं रे मी एंगेज आहे म्हणून. आणि दे. तुला त्याच्याशी बोलणंही करून दिलं मी. जाऊ दे कोमल, माझी गलती होती. आला होता त्यांचा फोन तुला? माफ करून दे मला माफ तुला करून फोन दे. आला होता माझं जे होईन ना ते मी बघून घेईन. आता जास्त हे नको करू. आणि तरी सांगितलं होतं माझ्या भाऊनी मला की हे बघ, तिचं हो असलं ना तर मी तुला 100% माझ्या हे देतो की मी तुझ्या पाठीशी आहे. माझा भाऊ खरंच चांगला आहे, खरंच की त्यानं मला समजी घेतलं. पण तू समजली नाही आज लोक मले. हे वाईट वाटलं खरंच. अरे तू जेव्हा फर्स्ट टाइम बोलला तेव्हा सांगितलं होतं मी तुला की मी एंगेज आहे, तू माझ्या वाटेला जाऊ नको. कोमला बोलली होती ना. असं कोण पाहिजे सांगतं की एंगेज आहे, हिच्याशी प्रेम नको करू नये, करू नको. प्रेम तर बाहेर राहतं, कोणाशी बी होऊन जातं. आमच्या लग्नाच्या बोलणे झालेले आहेत. लग्नाचं बोलणं मी पण करू शकतो. अरे कर ना मग. माझं नशिबाच्या पुढे तर काही जाता येणार नाही ना मला. कोमल, जिंदगीत उतार चढाव येत राहता, पण मला नाही माहित होतं की इथला उतार येईन माझ्या जिंदगीत की मीच खच्ची जाईन. आजपासून तू रस्त्यात येणार नाही हे पुरी गॅरंटीनं सांगतो. आणि तुझ्यासाठी माझं दिलचे दरवाजे कायम उघडे. केव्हा पण फोन कर, केव्हा पण उघडे, केव्हा पण तुझ्यासाठी हजर होईन. तुला आठवण करून देण्यासाठी करत जाईन, मिस कॉल देत जाईन फक्त. कोमल, मिस कॉल मैत्रीच्या नात्याने. काय कोमल, आजकालची मैत्रीला काय मैत्री मानती तू? कारण कोमल